तर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. विविध इंधनाच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवाचा कशा प्रकारे वापर होतो. म्हणजे पुढचा पॉईंट आपला आहे सूक्ष्मजीव व इंधने. सूक्ष्मजीव व इंधने ही मुख्यतः एकमेकाशी अशी निगडीत अशा प्रक्रिया आहेत. सूक्ष्मजीवांच्या विनॉक्सी श्वसन प्रक्रियेनं आपण बायोगॅस हे इंधन मिळवत असतो. मुख्यतः सर्व वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य टाकाऊ पदार्थाचे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य टाकाऊ पदार्थाचे विघटन करून बायोगॅस या इंधनाची निर्मिती केली जाते. बायोगॅसचा प्रमुख घटक मिथेन हा आहे, CH4. मग हा CH4ची निर्मिती करण्यासाठी इथं सूक्ष्मजीवाचा उपयोग केला जातो. मग हे मिथेन जे आहे एक आदर्श इंधन म्हणून, पर्यावरण स्नेही इंधन म्हणून ओळखलं जातं. एकतर त्याच्यापासून त्याच्या ज्वलनातून कसल्याही प्रकारची प्रदूषके निर्माण होत नाहीत, म्हणजे परत त्याच्यानंतर वायू बाहेर पडत नाहीत, अदहनशील पदार्थ तिथं शिल्लक राहत नाही, पेटत असताना ज्वलत असताना विशिष्ट असा उग्र वास पण येत नाही. हे अशा प्रकारची ते मिथेन हे एक उत्कृष्ट इंधन म्हणून त्याला तिथं ओळखलं जातं. मग असं हे उपयुक्त असं इंधन तयार करण्यासाठी मुख्यतः सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर दुसरा मुख्य आहे उपयोग, तुम्ही द्रवरूप इंधन जे आहे इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल C2H5OH. C2H5OH. तर असं द्रवरूप इंधन तयार करण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. यामध्ये मुख्यतः ऊसाची मळी घेतात आणि त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस किण्व टाकतात. आवाज कमी. सॅक्रोमायसिस हे किण्व त्याच्यामध्ये मिसळतात आणि तिथं विनॉक्सी श्वसनाची प्रक्रिया होऊन तिथं द्रवरूप आपल्याला इथिल अल्कोहोल हे इंधन त्याच्यापासून मिळत असतं. त्याच्यामध्ये आपण प्रयोगशाळेमध्ये जे स्पिरिट म्हणून ज्याचा वापर करतो, इथिल अल्कोहोल असतं ते स्पिरिट म्हणून, धूरविरहित म्हणून ते म्हणजे स्वच्छ असं इंधन म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर मुख्यतः एक हायड्रोजन वायूचं तुम्ही वैशिष्ट्य बघितलं असेल. अत्यंत स्फोटक असं तो हवेमध्ये मिसळला की अत्यंत स्फोटक असं मिश्रण तयार होतं. स्वतः जळतो, तो स्फोटकपणे जळत असतो, पण त्याचा इंधन म्हणून वापर केला जात नाही, कारण ते आता सांगितल्याप्रमाणे अतिशय स्फोटक असतं म्हणून. पण भविष्यातील पर्यायी इंधन म्हणून इंधन तुटवता आता आपल्याला सगळीकडे जाणवत आहे. मग अशा वेळेस आता आपण जे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, सौर असेल, वाहते पाणी असेल, वाहता वारा आहे, याच्यापासून ऊर्जा निर्माण करून त्याचा उपयोग केला जात आहे. पण भविष्यातील पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन वायूला आता पाहिलं जात आहे. मग आता हे हायड्रोजनचं म्हणजे वायू आता पाण्यामध्ये निश्चितपणे आता हायड्रोजन वायू असतो. मग या पाण्याचं सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने विघटन घडवून आणून, ज्याला आपण जैविक प्रकाश विघटन म्हणू, जैविक प्रकाश सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने प्रकाशाच्या सानिध्यामध्ये हे विघटन घडवून आणलं जातं आणि हायड्रोजन वायू तिथं मिळवतात. असं या हायड्रोजनचा मुख्यतः इंधन म्हणून तिथं वापर केला जातो. तर असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये इंधन तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं कुठलं इंधन असेल तर ते आहे जैव इंधन. जैव इंधन हे नवीकरण योग्य ऊर्जा स्रोत म्हणून ओळखलं जातं. नवीकरण योग्य
जे आपल्याला पुन्हा पुन्हा तयार करता येतं, जे इंधन पुन्हा पुन्हा तयार होतं, असं नवीकरण योग्य ऊर्जा स्रोत. मग हे मुख्यतः कशापासून तयार केलं जातं नवीकरण ऊर्जा स्रोत हे? तर सगळ्या प्रकारचे आपल्या घरातील किंवा त्याला आपण स्वयंपाकघरातील कचरा म्हणू, घरातील किंवा स्वयंपाकघरातील कचरा, गोठ्यातील कचरा, त्याच्यानंतर मुख्यतः शेतातील कचरा, या सगळ्यांपासून आपल्याला द्रवरूप आणि वायुरूप इंधनं आपल्याला तिथं मिळतात. मिथेन असेल, परत इथेन आहे, परत ब्युटेन आहे, त्याच्यानंतर मुख्यतः वायुरूप द्रवरूप इंधनामध्ये आत्ता पाहिलेलं इथिल अल्कोहोल आहे, कोल गॅस आहे, गोबर गॅस, हे सगळे वेगवेगळ्या आपल्याला स्वरूपामध्ये जैव इंधने मिळत असतात. तर असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण सूक्ष्मजीवाचा होणारा वापर पाहिलेला आहे. पुढचा भाग नंतर घेऊयात. तर घरीच राहा, सुरक्षित राहा. ह्या